सुट्टी आहे ना. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही निघालो होतो एकविरा आई टेम्पलला, जे की आहे लोणावळा कारला इथे. आम्ही जर्नी स्टार्ट केली पिंपरी चिंचवडमधनं आणि पिंपरी चिंचवडपासून एकविरा आईचं मंदिर एक जवळपास 40 किलोमीटर आहे. देहू रोडला पोचल्यावर आम्ही जॉईन केला ओल्ड पुणे मुंबई हायवेला. वाटेत तळेगावजवळ रोड साईडवर पेरू विकत होते, तर आम्ही काही पेरू घेतले होते गाडीत खायला. सोमटणे फाटाचा टोल क्रॉस केल्यानंतर तर आम्हाला भूक लागली होती, तर आम्ही डिसाईड केलं होतं की इथल्या फेमस रुपस मिसळला थांबावं. मिसळ मस्त स्पायसी आणि टेस्टी होती आणि सोबतच आम्ही ट्राय केलं होतं आळूवडे. आळूवडे तर एकदम मस्त कुरकुरीत होत्या. तर आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही परत निघालो आपल्या हायवेला, जे की मंदिराकडे. मित्रांनो, जर आपण पुण्यावरनं येत असेल तर आपल्याला इथून राईट टर्न घ्यायचा आहे. आणि जर मुंबईवरनं येणार असेल तर तुम्हाला तिथून समोरून येऊन लेफ्ट टर्न घेऊन एकविरा आई देवस्थानला एंट्री करायची आहे. तर आम्ही गाडी थोडी वरती आणून मध्येच पार्क केली आणि मग आम्ही पायी निघालो होतो. मंदिर डोंगरावर आहे आणि वर पोहोचण्यासाठी आपल्याला सुमारे 400 ते 500 पायऱ्या तरी चढाव्या लागतात. तर सगळ्यात आधी आपल्याला एकविरा आई 5 पायरी पादुका मंदिर लागतं इथं. तर आम्ही इथून आईच्या पादुकाचे दर्शन घेऊन पुढे वरती निघालो होतो. स्टेप्सवर दोन्ही बाजूला आपल्याला छोटे छोटे स्टॉल दिसायला भेटतात. इथं यांच्याकडे नारळ, फुळे, ओटी भरायचं सामान, मग देवघरातलं सामान आणि तसंच लहान मुलांसाठी किचन आणि टॉईज पण भेटतात.
फायनली आम्ही वरती पोचलो आणि उद्यापासून नवरात्री चालू होणार आहेत, म्हणून इथं रेलिंगचं काम चालू आहे, जेणेकरून भाविक एक साईडनी आत जातील आणि दुसऱ्या साईडनी बाहेर येतील. मग आम्ही मंदिरात एंट्री घेतली आणि आज गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन एकदम नीट आणि शांतपणे झालं होतं. आतमध्ये शूटिंगला परवानगी नव्हती, त्यामुळे आम्ही काही शूट करू शकलो नव्हतो, पण अनुभव खूपच दिव्य होता. दर्शन झाल्यानंतर आम्ही एक्सप्लोर केले इथल्या कार्ला केव्स. इथलं प्रत्येकी तिकीट आहे 25 रुपये. कार्ला केव्ह म्हणजेच एक हिस्टॉरिकल स्पॉट जे की त्याच्या शिल्पकलेसाठी फेमस आहे. अंदाजे 2nd सेंचुरीपासून इथं बुद्धिस्ट मेडिटेशन आणि विश्रांती करायचे. हा आहे द ग्रेट चैत्य हॉल. आता या हॉलमध्ये तुम्ही जर पाहिलं साईडला हे पिलर जे तुम्हाला दिसतात हे सगळे ऑक्टेगनल शेपमध्ये आहे आणि असे एक लाईनमध्ये उभे आहेत. आणि हा हॉल इतका मोठा आणि भव्य आहे की त्याला ग्रेट असं नाव दिलेलं आहे. हळूहळू या. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया असंच पुढच्या व्लॉगमध्ये.